जिथे शिवसेना असू द्या, भारतीय जनता पार्टी असू द्या, ते मुस्लिम, तर आयडिओलॉजी सोडच आहे. आमची आयडिओलॉजी काय आहे? आमच्या एकच ध्येय आहे की आमच्या पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन, ते म्युनिसिपल कॉर्पोरेशन असू द्या, ते असेंब्लीज असू द्या किंवा लोकसभामध्ये असू द्या, सर्व जाती धर्माचा रिप्रेझेंटेशन त्यांच्या पॉप्युलेशनप्रमाणे वाढत चाललेलं आहे. फक्त मुस्लिम समाजाचा दर 5 वर्षांनी ते घटत आहे. कारण एकदा शरद पवार साहेबांनी जे बोलले होते ते खरं आहे की आम्ही तुम्हाला तिकीट देऊ, मुस्लिम समाजाचे लोक तुम्हाला मतदान करतील, पण दुसऱ्या समाजाचे लोक तुम्हाला मतदान करत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय करणार की नाही? आपण पवार साहेबांनी सांगितलेले आहे, तर आपण निवडणूक लढायचीच नाही. आज लढत आहे म्हणून आम्ही जिंकत आहे. काही आयडिओलॉजी वो काही नाही आहे. पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन इज दी ओनली गोल अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ AIMIM. अच्छा, समजा AIMIM ची काय आता पॉलिटिकल रिप्रेझेंटेशन हे जर आयडिओलॉजी असेल, तर तुम्हाला MIM सोडून अन्य कुठली पॉलिटिकल आयडिओलॉजी जवळची वाटते? एक म्हणजे जे फायटिंग स्पिरिट ज्याच्यामध्ये होती ते लेफ्टिस्टमध्ये होती. ते लेफ्टिस्ट लोक जे आहे ना, सामान्य लोकांसाठी लढणारे भिडणारे लोक. पण दुर्दैव असा झालेला आहे की पूर्ण देशामध्ये एक लेफ्टिस्ट आयडिओलॉजी त्यांनी संपवून टाकलेली आहे. त्यांच्या पॉलिटिकल पार्टीजला पूर्णपणे संपवलेले आहे. आता तुम्ही मला सांगा की कोणत्या दुसऱ्या पक्षामध्ये आम्हाला असं वाटतं की जवळीचं साहेब, तुम्हाला या इलेक्शनमध्ये एकदा तुम्ही फ्रंट पेजवर त्यांचं सगळ्यांचं हे करा कि हे 2 NCP पुण्यामध्ये एकत्र गले में हाथ डाल के घूमेंगे, ये 2 NCP मुंबई में आपस में एक दूसरे को गालियां देंगे, ये 2 शिवसेना ये शहर के अंदर साथ में रहेंगे, दूसरे शहर में एक दूसरे को गाली देंगे करके. म्हणजे अशा प्रकारच्या परम्युटेशन्स आणि कॉम्बिनेशन ज्यांनी ते तयार केलेलं आहे, मग आम्ही कोणाच्यावर विश्वास ठेवू? भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष, शिस्तबद्ध, अ पार्टी विथ अ डिफरन्स, हे टॅगलाईन होती ना पक्षाशी. एका महिला कार्यकर्त्याला जेव्हा तिकीट नाही देण्यात येतं, तर ते मंत्र्यांच्या गाड्याचा दरवाजा उघडून ते काय शब्दांचा वापर करत होती? किती शिस्तबद्ध पार्टी आहे. दुसऱ्या मंत्र्याला मागच्या दरवाजातून बाहेर पडण्याची वेळ आली होती. उसने गाड्याच्या बाहेर आले असते तर लोकांनी काय केलं असतं? इतका विरोध माझ्या विरोधात झाला का? एका कॉर्पोरेटरच्या ऑफिसच्या समोर लोक इकट्ठा झाले, 25, 50, 100 लोक इकट्ठा झाले. त्याच्या 2 तासानंतर माझ्या घराच्या समोर किती लोक आले त्याचा व्हिडिओही बघा तुम्ही. सामान्य लोक जे आहे ना, त्यांना पटलेलं आहे. ज्यांना तिकीट नाही मिळालेलं आहे ते आज शहरामध्ये फिरत आहे. इम्तियाज जलील चोर, इम्तियाज जलील ये, इम्तियाज जलीलने ये कर दिया, इम्तियाज. जोपर्यंत माझ्या पार्टीच्या अध्यक्षांचा विश्वास इम्तियाज जलीलवर आहे ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. बाकी जग काय म्हणतं मला काही देणं घेणं नाही आहे. ओवैसी साहेबांनी इतकं मेहनत करून, इतकं कष्ट करून एका पक्षाला एका असा स्टँडवर आणून ठेवलेलं आहे आणि त्या पक्षाला माझ्या हातात दिलेले आहे. मी चोर असलं असतं, मी पार्टी विकणारा असलं असतं, तर ते काय पक्ष पूर्ण जबाबदारी माझ्या हातात दिली असती. माझ्यासोबत 10 लोकांना त्यांनी सांगितलं असतं की हे 10 लोकांची टीम असणार आहे आणि ते निर्णय घेणार आहे. जेव्हा ओवैसी साहेब सारखा इतकं शिकलेला माणूस पूर्ण पक्षाची जबाबदारी इम्तियाज जलीलच्या हातावर, तर या कारणाने देतो की इम्तियाज जलील पक्ष विकून टाकणार आहे, सीट्स विकून टाकणार आहे. 16 तारखेला बघा जे लोक माझ्या विरोधात बोलत आहे त्यांना उत्तर मिळेल तर कशा प्रकारचे निकाल घेणार आहे. अच्छा,